काळ सारावा चिंतने काळ सारावा चिंतने रे ना काळ सारावा चिंतने काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नान राव एकांतवासी गंगा स्नान एकांतवासी गंगा स्नाने स्नाने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने पूजनेला देवाच्या पूजने पूजने देवाचा पूजने पूजने देवाचा पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या प्रदक्षिणा तुळशीच्या तुळशीच्या युक्त आहार विहार युक्त आहार विहार प्रदक्षिणा तुळशीच्या प्रदक्षिणा तुळशीच्या तुळशीच्या युक्त आहार विहार विहार युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नेम इंद्रियासी सार नेम इंद्रियासी सार सार नेम इंद्रियासी सार सावी बासर बासर राम सावी बासर बासर नसावी बासर बासर नसावी बासर निद्रा बहुवासन निद्रा बहु भाषण
आज हीच कशी वेगळीच झाली फ्रीजमध्ये ठेवलेलं. हरी विठ्ठला सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण व्हावया जतन हे उपाय लाभाचे युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण देह समर्पिजे देवा भार काहीच न घ्यावा होईल आघवा तुका म्हणे आनंद युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो
दुसरी चरणा संताची दुसरी चरणा संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार राजाने कथेचा त्यांच्या विस्तार कृपादाने कथेचा विस्तार राजाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरू दास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका नमो सद्गुरो तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरो भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती शेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेरू सकळ हे तीर्थे निवृत्तीचे पायी काळ हे तीर्थे निवृत्तीचे पाय सकळ ही तीर्थे निवृत्तीचे पायी काळ हे तीर्थे निवृत्तीचे पाय येते पुढे दे माझ्या मना येथे बुडी देई माझ्या मना येथे बुडी देई माझ्या मना स्वर बंद कर. काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार नेम इंद्रियाशी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण अनंत कृपा विभूषित विश्ववंद्य विश्वसंत संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय यांच्या अभंग गाथेतील 4 चरणाचा चौकडीचा अभंग सेवेकरिता घेतलेला आहे. या अभंगाच्या द्वारा संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय साधकाने आपल्या जीवनामध्ये कोणत्या पद्धतीने साधना करावी याचा महत्त्वाचा निर्देश आणि त्या साधनेची फलश्रुती या अभंगातून स्पष्ट करतात. विठ्ठल विठ्ठल अनंत कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा वरुणालय अखिल गुणनिधान भक्तवत्सल जगदाधार रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा ज्ञान कैवल्य तेजोनिधी विश्वमाऊली ज्ञानोबाराय वैराग्य शिरोमणी संत हृदय सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी करून सर्व संत महंतांच्या आशीर्वादाने उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी संपूर्ण नाशिक जिल्ह्यातून शेजारीच्याही कदाचित धुळे अशा जिल्ह्यातून उपस्थित असलेले वारकरी संप्रदायातील वारकरी शिक्षण संस्थेतील ज्येष्ठ श्रेष्ठ आध्वर्यू कीर्तनकार प्रवचनकार टाळकरी वृंद गायनाचार्य मृदंगाचार्य वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी वृंद आणि आपण देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये वारकरी संप्रदायाचे थोर संत वारकरी संप्रदायाचे आद्य संत संत श्रेष्ठ विश्वगुरु श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या कृपेने स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज यांच्या अनुकंपेने भगवान पराशर ऋषींच्या या पवित्र भूमीमध्ये
श्री क्षेत्र पारेगाव, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक या गावामध्ये, या गावातील वारकरी संप्रदायावर नितांत प्रेम करणारं, अत्यंत साधना संपन्न जीवन जगणारं आणि संप्रदायाची साधना करणाऱ्या साधकावर निस्सीम प्रेम असलेलं असा हा निकम परिवार. आणि या परिवारातील हरिभक्तीपरायण, आदरणीय, तपस्वी आणि त्यागमूर्ती आदरणीय शंकररावजी देवरामजी निकम यांनी भगवती पुण्यसलीला अमृत स्वरूपा नर्मदा मैयाची 3744 बरोबर आहे का? 3477 किलोमीटरची परिक्रमा 79 दिवसात पूर्ण केली. आणि त्यानिमित्ताने त्यांचं अभिनंदन हे नाही मला थोडंसं आवडलेलं, पण त्यांचा आपल्या जीवनावर आपल्या सर्वासाठी काहीतरी आशीर्वाद मिळावा म्हणून आपण त्यांचं इथे पूजन ठेवलेलं आहे. आणि त्यानिमित्ताने आज या निकम परिवाराच्या द्वारा त्यांचे सुपुत्र आदरणीय विलासरावजी शंकररावजी निकम आणि त्यांचे द्वितीय सुपुत्र आदरणीय बापूजी शंकररावजी निकम, त्यांच्या धर्मपत्नी सौभाग्यवती मातोश्री मंदाबाई शंकररावजी निकम, या निकम परिवाराच्या द्वारा पारेगाव या गावातील सर्व ग्रामस्थ, सर्व भजनी मंडळी, वारकरी संप्रदायाच्या साधकावर प्रेम करणारे सर्व वैष्णव, या सर्वांच्या प्रेमातून हरिभक्तीपरायण आदरणीय योगेश महाराज यांच्या आदेशामुळं आणि वारकरी संप्रदायातील मृदंगाच्या क्षेत्रातलं बाप व्यक्तिमत्व पूजनीय आदरणीय हनुमान महाराज अर्थात आमचे बापू यांच्या चिकाटीमुळं मला आज आपल्या सर्वांच्या दर्शनाचा सुयोग प्राप्त झालेला आहे. मी उभे राहिलेले संगीताच्या क्षेत्रातील, वारकरी संप्रदायाच्या क्षेत्रातील अत्यंत वारकरी आणि संगीत या दोन्हीचा संयोग करून उत्तम भजन म्हणणारे, भजनाच्या क्षेत्रातला सगळ्या महाराष्ट्रात प्रकाश निर्माण करणारे असे गोड मंडळी या ठिकाणी टाळ घेऊन उभे आहेत. मी आपल्या सर्वांच्या चरणी प्रणाम करतो. माझ्या पाठीमागं उभी राहिलेली वारकरी संप्रदायातली अत्यंत गुणी अशी लहान लहान मुलं, यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो. विनेकरी, चोपदार, अत्यंत उत्तम आणि दर्जेदार अशी लाऊडस्पीकरची व्यवस्था इथं उपलब्ध आहे. जीवनेश्वर बरोबर आहे का रे? जीवनेश्वर साऊंड सर्व्हिस असंच आहे काहीतरी, काय चुकलं तर समजून घ्या. काळू बाबा यांच्या कृपेने आमचे दिगंबरराव, त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो. इथे पुढं कॅमेरा लावलेला आहे, त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. चांगलं आहे ते टेप करा, त्यांचंही अभिनंदन करतो. आणि वारकरी संप्रदायाची साधना करणाऱ्या साधकावर आपल्या मुलापेक्षा सुद्धा जास्त प्रेम करणारे श्रोते इथं समोर येऊन बसलेले आहेत. या सर्व श्रोत्यांच्या चरणी आणि माझ्या माता भगिनींच्या चरणी मी मनापासून प्रणाम करतो. कृषी उत्पन्न बाजार समिती दिंडोरी, त्याचे विद्यमान संचालक आणि वारकरी संप्रदायातले पांडुरंग इथं पाटील आलेले आहेत. मी आपल्यालाही प्रणाम करतो. आपल्या सर्वांचं पालखेडकर, गोविंद काका आणि आपण सर्व परिसरातून आलेले यांचे सर्व आप्तेष्ट, नातेवाईक, सगळे, सोयरे, पाहुणे, मित्रपरिवार, राजकीय धार्मिक क्षेत्रातून आलेले सर्वजण मी आपल्याला मनापासून वंदन करतो. आणि एक 20 मिनिटाची वेळ आपल्या हातात आहे. तेवढ्यात
आपल्याला चिंतन करण्याचा प्रयत्न करायचा आहे. संस्थेतली पद्धत आहे योगेश महाराज 40 मिनिटाची. पण एखादा विद्यार्थी जर कच्चा असेल, त्याचा अभ्यास नीट झालेला नसेल, तो नेहमी पाठाला गैरहजर असेल आणि त्याची कीर्तन परीक्षा देण्याची योग्यता नसेल, तर संस्था थोडं मन मोठं करून, चला तुझी योग्यता नाही पण आहे काही दिवस थोडा आलाय ना संस्थेत, चल तुझ्यासाठी एक 20 मिनिटं, मग त्याला 20 मिनिटं दिली जातात आणि 20 मिनिटात प्रोत्साहनपर म्हणून कीर्तन केलं जातं. अशी एक थोडीशी मिनटं आपल्याकडे शिल्लक आहेत आणि या थोड्या मिनटामध्ये आपल्याला चिंतन करायचंय. 1-2 वाक्य सांगतो. किती वेळ कीर्तन केलं यापेक्षा ते केलं कसं याला महत्वाचं आहे. परमार्थ किती वर्ष चाललाय यापेक्षा तो कसा चाललाय याला महत्वाचं आहे. एका वाक्यात देतो, भक्तीमध्ये परमार्थामध्ये संख्येला महत्व नसतं, गुणाला महत्व असतं. परमार्थामध्ये गर्दी महत्वाची नसते, दर्दी महत्वाची असते. आणि म्हणून अत्यंत कमी वेळेत आपल्याला हे चिंतन करायचं आहे. या अभंगातून तुकोबाराय एका अर्थाने साधकाच्या जीवनातली साधना, त्या साधनेचं स्वरूप, त्या साधनेची सिद्धी आणि त्या साधनेची सफलता या गोष्टीचा विचार या अभंगामधून महाराज प्रगट करतायत. आज या ठिकाणी आपण जे जमलो ते हरिभक्ती परायण त्यागमूर्ती आदरणीय शंकररावजी देवरामजी निकम यांनी जी नर्मदा मैयाची परिक्रमा केली आणि त्या परिक्रमेच्या निमित्ताने त्याने आपल्या जीवनात काय केलं, त्याने आपल्या जीवनात काय केलं याचाही विचार आणि असं आपल्या जीवनात घडण्यासाठी आपण काय केलं पाहिजे याचाही विचार, या दोन्ही विचाराला एकत्र करणारा हा अभंग आहे. विठ्ठल 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 मनुष्याचं जीवन मिळाल्यानंतर क्षणाक्षणाला मनुष्याचं आयुष्य हे संपत चाललेलं आयुष्य जात आहे. काळ जपतसे स्वहिताचा घोरवाहा ध्यानी रहा श्रीहरीच्या. क्षणाक्षणाला आपलं आयुष्य काय होतंय, कमी होत जाते. नेहमीचे प्रमाण आहेत आपल्याकडे. तुकोबारायांची भाषा आहे, आयुष्य खातो काळ सावधान. क्षणाक्षणाला आयुष्य कमी होत जाते. अजून ओवे देतो ज्ञानोबारायाच्या. ज्ञानोबाराय सांगतात, जन्मलिया दिवस दिवसे हो लागे काळाची ऐसे परी वाढती करीती उल्हासे उभविती गुढिया. ऐका, जन्म झालेल्या क्षणापासून प्रत्येक क्षणाला आपलं आयुष्य कमी होत जाते, आयुष्य संपत जाते, काळ नष्ट होत जातोय, वेळ नाहीशी होते. लक्ष द्या. मग असंच आयुष्य घालवायचं का? असंच आयुष्य कमी होऊ द्यायचं का? मग आयुष्य आपल्या जीवनातला प्रत्येक क्षण वेळ दादानो अत्यंत महत्वाची आहे. मी नेहमी करता बोलतो, आत्ताही बोलतो योगेश महाराज, 3 गोष्टी माणसाने जपून वापरल्या पाहिजे. 3 गोष्टी माणसाने काय केल्या पाहिजे? जपून वापरल्या पाहिजेत. कोणत्या सांगतो. पहिली गोष्ट, तोंडातला शब्द काय केला पाहिजे? जपून वापरला पाहिजे. कारण एकदा गेला की पुन्हा तो परत येत नाही. पुन्हा असं नाही म्हणतायत मला असं म्हणायचंच नव्हतं, पत्रकाराने त्याचा अर्थ चुकीचा केला असं नाही म्हणतायत. पुन्हा शब्द गेला की गेला. मुखातला शब्द माणसानं जपून वापरावा, गेला की परत येत नाही. दुसरी गोष्ट, माणसाने आपली अब्रू इज्जत जपून वापरावी. एकदा गेली की पुन्हा परत येत नाही. आपण म्हणतो ना, बोंद से गई ओ हाउत से नहीं आती. एकदा गेली इज्जत, संपलं, पुन्हा नाही परत येत. गेलेली इज्जत
पुन्हा परत येत नाही, जपून वापरा. मुखातून बाहेर पडलेला शब्द पुन्हा परत येत नाही, जपून वापरा. किती गोष्टी झाल्या? 2. आणि तिसरी गोष्ट, गेलेली वेळ. वेळ वेळ आयुष्यातली वेळ एकदा गेली की पुन्हा परत येत नाही. म्हणून माझी विनंती आहे, जपून वापरा. गेली की परत येत नाही. परत असं नाही करता येत की मला आता UPSC MPSC ची परीक्षा द्यायची आहे आणि 3 तासाची वेळ आहे, पण मला वेळ ती जरा अपुरी पडते आणि म्हणून बँकेत जायचं आणि माझे ते 5 तास त्या दिवशीचे ठेवलेले द्या. नाही चालत, नाही चालत. मायबाप, माझी विनंती आहे, शब्द जपून वापरा, इज्जत जपून वापरा आणि त्याचबरोबर आपल्या आयुष्यातली वेळ जपून वापरा. ती एकदा गेली, तो एकदा काळ निघून गेला की पुन्हा तो काळ परत येत नाही, पुन्हा ती वेळ परत येत नाही. मग तो काळ आपण कसा वापरला पाहिजे याचं उत्तर तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात देता. काळ सारवा चिंतन, काळ सारवा चिंतन, काळ सारावा चिंतने. टाळी, टाळी. एकांतवासी गंगा स्नान, एकांतवासी गंगा स्नान, टाळी, टाळी, टाळी वाजवा. देवाचा पूजन, पूजन, देवाचा पूजन, पुढे सरका, थोडं थोडं पुढे या, पुढे या, पुढे सरका जरा. प्रदक्षिणा तुळशीचा हो युक्ता, पुढे या, पुढे या, पुढे या. या पुढं, पुढे या. विहार पुढे या. एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या, काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज सांगतात, काळ चिंतनात सारावा. थोडं लक्ष द्या. असा तसाच काळ निघून जाण्यापेक्षा, असं तसंच आयुष्य आपलं निघून जाण्यापेक्षा, बरं ते चाललंय, ते सहज चाललंय, ते निघून चाललंय, असं घालवण्यापेक्षा महाराजांची भाषा आहे, परी चिंतने काळ सारी. तुकोबारायाची भाषा आहे, तुझी भक्तीची लक्षणे काय जाणावी म्या दिने, धडते तोंड धुवून येणे, परी चिंतने काळ सारी. ऐका, पहिला शब्द आहे, पहिलंच प्रमाण आहे, काळ सारावा चिंतने. काळ जाणं वेगळं आणि चिंतनात काळ जाणं वेगळं. असंच आयुष्य निघून जाणं वेगळं, मायबाप आणि देवाचं चिंतन करत करत काळ निघून जाणं हे वेगळं आहे. माझ्या म्हणण्याचा उद्देश इतकाच आहे की आदरणीय शंकररावजी देवरामजी निकम यांनी
79 जे दिवस आहेत, दिवस हे देवाच्या चिंतनात सारलेले दिवस आहेत. देवाच्या चिंतनात सारलेले दिवस आहेत. असे तर दिवस रोज आपले काय होत आहेत, निघूनच जात आहेत. आयुष्य चाललेलंच आहे ना, ते थांबलंय कुठं, वेळ थांबली कुठं, वेळ चाललेलीच आहे. मग तुकोबारायाचं म्हणणं आहे, हे आयुष्य पुन्हा नाही, ही वेळ पुन्हा नाही, हे मानवी जीवन पुन्हा नाही, याच देही घडे देवाचे भजन. म्हणून 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 आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, म्हणून मनुष्यपण तरी साधी नारायण. म्हणून आयुष्य मिळालंय ना तर उगीच असंच जाऊ देऊ नका. आयुष्यातला प्रत्येक क्षण देवाच्या चिंतनात केला पाहिजे. एक वाक्य देतो, आयुष्यातल्या शरीरातला प्रत्येक रक्ताचा थेंब आणि आयुष्यातला प्रत्येक क्षण आपण भगवान परमात्म्याच्या चिंतनातच घालवला पाहिजे. तुकोबाराय बोलतात, काळ सारावा चिंतने. चिंतन करत करत काळ गेला पाहिजे. का? त्याची थोडी मीमांसा वेगळी करतो. भगवान परमात्म्याच्या चिंतनात जर काळ गेला तर होतं काय? त्याचं असं आहे, त्याचं उत्तर असं आहे, आपलं जे आयुष्य आहे, आपली जी आयुष्याची मर्यादा आहे, ही आयुष्याची मर्यादा भगवान परमात्म्याच्या नामचिंतनानं वाढते, वृद्धिंगत होते. कशी काय? बघा, आपण प्रमाणात सुरुवातीला दिली, आयुष्य जात आहे पहा, जन्मले या दिवस दिवसे ही प्रमाण दिली, आयुष्य खातो काळ सावधान ही प्रमाण दिली. पण असं जरी असलं, पण नामस्मरण करत करत, साधना करत करत, चिंतन करत करत, पूजा देवाची करत करत, तुळशीच्या प्रदक्षिणा करत करत, गंगेचं स्नान करत करत, गंगेच्या तटाकावरती भगवत चिंतन करत करत, साधू संताच्या महात्म्याच्या सहवासामध्ये जर नामचिंतन करत आपण आपल्या जीवनातला काळ घालवला दादानो, तर तेवढा काळ आयुष्यात वाढतो, कमी होत नाही, वाढतो. तू म्हणाल पुरावा द्या. पुराव्यानं बोलतो. पुरावा असा आहे, आपल्या आयुष्याचं मोजमाप करण्याचं काम चित्रगुप्त करतो. तो आपल्या चित्तात गुप्तपणे राहतो, त्याला चित्रगुप्त म्हणतात. पुण्य केलं की उजव्या भुजेवर लिहितो, पाप केलं की डाव्या भुजेवर लिहितो. आणि ऐका, तो क्षणा आयुष्य मोजाया बैसला मापारी, तो कार्य व्यवहारी संसाराच्या. तो आयुष्याचं मोजमाप करत असतो, घडी घडी वाटयाची पाहे. चला, तो मोजमाप करत असतो. पण जरा ऐका, जेव्हा तुम्ही कीर्तन ऐकता, जेव्हा तुम्ही भजन करता, जेव्हा तुम्ही देवाची पूजा करता, जेव्हा तुम्ही सत्कर्म करता, भगवंताचं चिंतन करता, या वेळेला उदाहरणार्थ यांच्याच साधनेच्या संबंधानं सांगायचं ठरलं तर ते जे 79 दिवस आहेत, 3477 भागिले 79, रोज किती किलोमीटर? 40-42 किलोमीटर रोज हे चाललेत. 40-42 किलोमीटरचा प्रवास, 40-42 किलोमीटरला लागलेले साधारणतः रोजचे तास, अंदाजे 40-42 किलोमीटरसाठी किती तास चालावं लागलं असेल अंदाजे? 12-13 तास. त्या 12-13 तासात 12-72 धरू किंवा 13-78 धरू, 780 मिनिट जागीत राहीत की. 780 मिनिट गुणिले 60 करा, घरी गेल्यावर हिशोब करा, येणारे सेकंद, यांच्या जीवनातले तेवढे सेकंद, तेवढी मिनिटं, तेवढे तास, तेवढे दिवस कमी नाही झाले, यांच्या जीवनातले वाढलेत. कसे वाढले? त्याचं उत्तर देतो. कसे वाढले? कारण जेव्हा आपण चिंतन करतो, जेव्हा आपण एकाग्र होऊन प्रभूचं ध्यान करतो, जेव्हा आपण वृत्तीला बहिरंगापासून, अनात्म पदार्थापासून, अध्यस्त पदार्थापासून, विकारापासून, विषयापासून
खेचून घेऊन तिला आत्माकार परमात्माकार बनवतो. आणि अशा वेळेला जेव्हा एकांत स्थितीत भगवंताचं चिंतन करतो तेव्हा तुमच्या आयुष्याचं मोजमाप करणारा जो चित्रगुप्त असतो ना, त्याने आपल्या हातातली लेखणी बाजूला ठेवलेली असते आणि तो सुद्धा तुम्ही कीर्तन ऐकताना, तुम्ही भजन करताना, तुम्ही तीर्थयात्रा करताना, तुम्ही नामस्मरण करताना, तुम्ही गंगेचं स्नान करताना, तुम्ही गंगेच्या तटाकावरती साधूच्या सहवासात प्रवास करताना तो सुद्धा शांतपणे लेखणी बाजूला ठेवून तो श्रवण करतो, तो ते ध्यान करतो, चिंतन करतो. म्हणून जेवढा वेळ आपण भगवंताचं चिंतन करतो तेवढी वेळ आपल्या आयुष्याच्या मोजमापात पकडली जात नाही. कारण वेळ पकडणारा आणि मोजणाऱ्यानंच लेखणी खाली ठेवून हात जोडून तो ऐकत बसलेला असतो. म्हणून आदरणीय शंकररावजी निकम यांच्या जीवनातले हे 79 दिवस म्हणजे त्यांना मिळालेला बोनस आहे. हे वाढलेलं आयुष्य आहे. माझी विनंती आहे, काळ सारावा चिंतने. काळ चिंतेने सारू नका. कशाने सारायचं आहे? चिंतनाने सारायचं आहे. कारण तुकोबारायाची भाषा आहे, चिंतने सरे तो धन्य धन्य काळ सकळ मंगळ मंगळाचे सकळ मंगळ. टाळे वाजवा. धन्य धन्य काळ मंगळाचे सकळ मंगळ. चिंतने सरे धन्य धन्य चिंतने सरे तो धन्य धन्य काळ सकळ मंगळाचे सकळ मंगळ. चिंतने सरे तो धन्य धन्य काळ. महाराजांची भाषा आहे, काळ जाऊन दुवाया चिंतू विठोबाच्या पाया. म्हणून दादानो, असंच चिंतेने काळ घालवण्यापेक्षा आम्ही आमचा काळ याच्यातच घालवतो. काय होतं, कसं झालं, काय करू, कसं करू, संपलं. याच्यातच आम्ही काळ घालवतो. सगळा आयुष्यातला काळ कशात जातो आपल्या? काय होतं, कसं झालं, काय करू आणि कसं करू, याच्यात नाही काळ घालवायचा. आपला काळ प्रभूच्या चिंतनात गेला पाहिजे. आता चिंतन करायचं म्हणजे काय, तर याचंही चिंतन आहे. चिंतन म्हणजे काय? चिंतन शब्दाचा अर्थ काय आहे? चिंतन शब्दाचा अर्थ आहे, ऐका, आपल्या हृदयातलं पावित्र्य, आपल्या हृदयातलं मांगल्य, आपल्या हृदयातली सात्विकता ज्या परमात्म्याच्या नामस्मरणामुळं अधिक अधिक वृद्धिंगत होते त्या प्रक्रियेला चिंतन म्हणतात. ज्याच्यामुळे आपल्या हृदयातलं पावित्र्य वाढल, ज्याच्यामुळे आपल्या हृदयातली सात्विकता वाढते, त्या क्रियेला चिंतन म्हणा. चिंतन घडलं पाहिजे. संपूर्ण विश्वाच्या अगोदर काय होतं, विश्वाच्या नंतर काय असेल आणि विश्वरूपानं काय आहे, मी कोण आहे, कुठून आलेलो आहे, याचा तात्विकतेनं अभ्यास करणं, तीच ती सात्विक क्रिया पुन्हा पुन्हा करणं, याला चिंतन म्हणतात. तीच ती
सात्विक क्रिया पुन्हा पुन्हा करत राहणं याला चिंतन म्हणतात. आता ते चिंतन देवाचं घडलं पाहिजे, भगवंताचं चिंतन घडलं पाहिजे. तुकोबारायाची भाषा आहे, तुकोबाराय सांगतात ते चिंतन देवाचं घडलं पाहिजे. महाराज सांगतात अखंड चिंतन विठोबाचं अखंड चिंतन घडावं. चिंतन करत असताना 4 गोष्टी आपल्या पुढे मांडतो. पहिली गोष्ट, देवाचं चिंतन करायचं हे ठरलं, पण देवाचं म्हणजे कशाचं करायचं? तर पहिलं देवाच्या स्वरूपाचं चिंतन करा, दुसरं देवाच्या लीलेचं चिंतन करा, तिसरं देवाच्या गुणाचं चिंतन करा आणि चौथं देवाच्या नामाचं चिंतन करा. चिंतनाचे हे 4 टप्पे आहेत. देवाच्या नामाचं चिंतन, देवाच्या लीलेचं चिंतन, देवाच्या गुणाचं चिंतन आणि देवाच्या स्वरूपाचं चिंतन. आता इथंही ताण होणार आहे तुम्हाला. लीला, गुण, स्वरूप याचं चिंतन करण्याची तकलीफ होऊ शकते, पण सोपं एक आहे, नामाचे चिंतन. प्रगट पसारा असाल ते करा, जेथे तेथे देवाच्या लीला, देवाचं गुण, देवाचं स्वरूप हे तुमच्या बुद्धीला जरा ताण देणार घडेल, पण हे तर सगळ्याला जमेल. देवाच्या नामाचं चिंतन करायचं. कधी करायचं? कधीही करायचं. कुठे करायचं? कुठेही करायचं. कसं करायचं? कसंही करायचं. कुठं कोणाबरोबर करायचं? कोणाच्याही बरोबर करायचं. कधी म्हणजे झोपल्यावर, उठल्यावर, स्वयंपाक करताना. सर्व काळ करावे, वा सर्व काळ करावे, सर्व काळ करावे, सर्व काळ करावे. चिंतनाची न लगे वेळा, सर्व काळ करावे, वा वा. सर्व काळ करावे. टाळी टाळी. सर्व काळ करावे, काळ वेळ नाम नाम उच्चारिता काळ वेळ नाही. चिंतनाशी न लगे वेळ, सर्व काळ करावे. ऐका, देवाच्या नामाचं चिंतन कधीही करता येतं, कधीही करता येतं. झोपल्यावर करता येतं, झोपेतून उठताना करता येतं, स्नान करताना करता येतं, देवाची पूजा करताना करता येतं. कोणत्याही कामामध्ये काही म्हणा राम राम. ऐका, आम्ही लोकांना म्हटलं ना चिंतन करा, चिंतन करा, काही लोक आम्हाला म्हणतात वेळच नाही हो. काय उत्तर देतात? वेळच नाही हो. मी म्हटलं आत्ता सध्या तुम्ही जिवंत आहेत ही वेळच आहे हो. अरे अजून काय वेळ पाहिजे? कोरोनाच्या झपक्यातून आपण वाचलो. सांगा बरं, वेळ नाही तर काय? पैशीवाली माणसं मेली का नाहीत? बोला ना, मेले. जास्त ओळखी असणारी माणसं कोरोनात मेली. मोठ्या दवाखान्यात नेलेली 100% मेली. सरकारीतले वाचले बऱ्यापैकी. मी काय सांगायला लागलो, पण याही परिस्थितीत ऐका, आपण काय झाले? वाचलो की नाही? मग आता वेळ नाही कशाला म्हणता? वेळ नाही म्हणू नका, वेळ पुष्कळ आहे. माझ्या माता भगिनी तर भरपूर संख्येने आलेले आहेत. सांगा बरं मला, स्वयंपाक करताना काम तोंडाला असतं का हाताला असतं? हाताला असतं. मग तोंडाला काय काम आहे बरं? मग स्वयंपाक करता करता विठ्ठल 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 म्हटलात, रामकृष्णारी म्हटलात, गोविंद म्हटलात, काय देवाचं चिंतन करायला काय अडचण आहे? स्वयंपाक करता करता एकीनं हरिपाठ पुढं म्हणावा, एकीनं हरिपाठ मागे म्हणावा, हरिपाठ म्हणत म्हणत स्वयंपाक करावा. एका ठिकाणी मी असंच बोललो. एका माता भगिनीनं माझी भेट घेतली. म्हटलं बाबा मी काय करू? म्हटलं का? म्हटलं मी एकटीच आहे, मला जाऊच नाही, मी काय करू? म्हटलं मग काय हरकत नाही, सुनेने पुढे म्हणावा किंवा सासूनं पुढं म्हणावा, सुननं मागं म्हणावा हरिपाठ. प्रत्येक घरात, बहुतेक सगळ्या घरात सासू आणि सुना
दिवसातून 2दा 3दा हरिपाठ घेतात. समजलं ना तुम्हाला? हरिपाठ कळलं. मी हरिपाठाबद्दलच बोलतोय. लक्ष द्या. वेळ नाही असं काय म्हणता हो? अहो तुम्ही नामचिंतन करा. तुम्ही नामचिंतन करत करत स्वयंपाक करा. त्या अन्नावर चांगले परिणाम होतील, खाणाऱ्यावर त्याचा चांगला परिणाम होईल. आपला इतिहास आहे. गोरक्षनाथाच्या मुखातल्या संजीवनी मंत्राचा परिणाम चिखलाच्या मातीच्या पुतळ्यावर झाला आणि गहिनीनाथाचा जन्म झाला. आपला इतिहास आहे. संत श्रेष्ठ जनाबाई महाराजांच्या मुखातल्या विठ्ठल मंत्राचा परिणाम शेणावर झाला आणि गौरी विठ्ठल विठ्ठल म्हणू लागली. तुम्ही जागे आहेत सगळे. म्हणजे शेणावर परिणाम होतो, चिखलावर परिणाम होतो. नाही का होत? लक्ष द्या जरा. अरे जर शेणावर होत असेल, चिखलावर परिणाम होत असेल, तर गहू तांदूळ ज्वारी बाजरी याच्यावर परिणाम होणार नाही का? म्हणून माझ्या माता भगिनींना विनंती आहे, आजपासून स्वयंपाक करताना देवाचं चिंतन करत करत विठ्ठल विठ्ठल गोविंद गोपाळ माधवा केशवा तुम्हाला जे देवाचं नाव आवडतंय ते नामस्मरण करत करत स्वयंपाक करा. तरच मला वाटतंय तुम्ही कीर्तनाला आल्याचा उपयोग झाला असं मी म्हणेल. कमीत कमी ज्यांनी टाळ्या वाजवल्या त्यांनी तरी सुरू करा आजपासून, अशी मी विनंती. वेळ नाही असं म्हणू नका. कधीही चिंतन करता येतं, केव्हाही चिंतन करता येतं. काही काही शेतकरी लोक आहेत, हे पुरुष लोक, हे म्हणतील बाबा आम्ही कधी करायचं? लोका शेतकरी माणूस, नांगर हाकावा लागतो. नांगर आम्हाला कुठं वेळ आहे? बरोबर आहे. नांगराच्या मागे चालताना काम हातापायाला असतं का तोंडाला असतं? हातापायाला असतं. हातापाय तोंडाला काय काम आहे? ते नांगराच्या मागे असं चालता चालता म्हणा की विठ्ठल 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 विठ्ठल, काय बिघडल? किती नामस्मरण होईल. पण एका शेतकऱ्यानं मला विचारलं, म्हटलं बाबा तोंडाला पण काम असतंच की. म्हटलं काय तोंडाला काम असतं? बैलाला हाकरावं लागत नाही का? म्हटलं त्यांचंही बरोबर आहे. बैलाला हाकरावं लागतं हे बरोबर आहे. पण बैलाला कधी हाकरावं लागतं? जर त्याने तास सोडलं तर. जर त्याने तास सोडलं तर. आणि बैल कधी तास सोडतो का? नाही. सोडलं तर बैलच तास सोडतो. वेळ नाही असं म्हणू नका मायबाप. पुष्कळ वेळ आहे. ऐका, एका वाक्यात बोलतो, अरे आता जिवंत आहोत ही वेळच आहे ना. आणि म्हणून भगवंताच्या चिंतनात काळ गेला पाहिजे. काळ सारावा, चिंतने वाढवत नाही. इथून आता घरी जाताना हातापायाला काम आहे का तोंडाला काम आहे एवढंच बोला. हा, गाडी चालवायची म्हटलं हाताला बी काम आहे, चालत जायचं म्हणजे पायाला काम आहे. तोंडाला काय काम आहे बरं इथनं घरी जाताना? नाही ना. मग इथून घरी जाता जाता जर तुम्ही विठ्ठल 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 म्हणत गेलात तर कोणाचं 5 वेळा होईल, कोणाचं 500 वेळा होईल, कोणाचं 5000 वेळा होईल, कोणाचं 50,000 वेळा नामस्मरण होईल घरी जाता जाता. पण माणसं इथून घरी जाताना नामस्मरण करत घरी जात नाहीत महाराज. इथून घरी जाताना लोक कीर्तनकाराचं माप काढत घरी जातात. कशा करता बरं? बरं आता किती जरी माप काढलं तरी विलासराव आहेत, बापू आहेत, काय काय आम्हाला अडचण आहे का? काय जाऊ दे. विलासराव आहेत, हां आहेत आहेत, ऐकतात. माझा मुद्दा इतकाच आहे, देवाचं चिंतन करत काळ गेला पाहिजे. काळ सारावा चिंतने. पुढे शब्द आहे एकांतवासी गंगा स्नाने. एकांतामध्ये काळ गेला पाहिजे. आता पुन्हा प्रश्न असा आहे, भक्ती करण्याकरता नामस्मरण करण्याकरता एकांताची सुद्धा गरज आहे. फार एकांत महत्वाचा आहे. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस शेऊ सदा. तुकोबाराय सांगतात, लोकमान देह सुख वमना समान मानणे एकांती राहणे विठोसाठी. एकांत महत्वाचा आहे. कशाला एकांत म्हणायचं? जरा लक्ष द्या बरं का. एकांत कशाला म्हणायचं? पहिलं प्रमाण सांगतो, एका भावाचा एकांत, पिक पिकला अनंत एकांत. दुसरं सांगतो एकांत शब्दाची व्याख्या. एकांत म्हणजे काय? त्याचा पहिला अर्थ घ्या, आपल्या वृत्तीचा, आपल्या
वृत्तीचा कांत एकच असणं याचं नाव एकांत. आपल्या वृत्तीचा कांत, कांत म्हणजे मालक, एकच भगवान पंढरीनाथ परमात्मा असणं याचं नाव काय आहे? एकांत. अजून एकांत शब्दाची व्याख्या सांगतो. एकांत कशाला म्हणायचं? एकाशिवाय बाकीच्याचा अंत, त्याचं नाव एकांत. एका पंढरीरायाशिवाय बाकीच्याचा अंत असणं त्याचं नाव काय आहे? एकांत. जैमिनी अश्वमेध नावाच्या ग्रंथातली एक ओवी सांगतो. प्रकाश महाराज तिसरीला असताना पाठ केलेले, फार गोड ओवी आहे. एकांत कशाला म्हणायचं? जिथं पुष्कळ माणसं असतात, पुष्कळ माणसं असतात, त्याला एकांत म्हणतात का लोकांत म्हणतात? तुम्ही जागेत लोकांत म्हणतात. सध्या माणसाला लोकांत आवडतोय का एकांत आवडतोय? बोला ना. लोकांत आवडतं, लोकांत आवडतं. माणसाचा प्रयत्न असतो लोकांनी आपल्या माग आलं पाहिजे. आहे का इकडं? आहे का? नाही ना? मग बरं आहे. लोकांत आवडतो माणसाला. ज्ञानोबाराय बोलतात, अरे एकांत ज्याला आवडतो ना तोच खरा ज्ञानाचा पुतळा आहे. बहु एकांतावरी प्रीती, जया जनपदावरी खंती, जान मनुष्याकारे मूर्ती ज्ञानाची तो. बहु एकांतावरी प्रीती, संसाराला सोडून, मुलांना सोडून, सुनाला सोडून, नातवंड सोडून, सौभाग्यवतींना सोडून, गावाला सोडून, तालुक्याला सोडून, जिल्ह्याला सोडून, महाराष्ट्राला सोडून नर्मदा मैयेच्या काठावरती एकांतामध्ये जाऊन 79 दिवसाची साधना केली. याला म्हणायचं मनुष्याकारे मूर्ती ज्ञानाची तो. हे लक्षात ठेवा. हे सोपं नाही. कीर्तनात व्याख्यान करणं सोपं आहे, प्रत्यक्ष फार अवघड आहे. आणि हे केलंय हे विशेष आहे. लक्षात ठेवा. एकांत आवडतो, आवडला पाहिजे. आम्हाला लोकांत आवडतो. अजून सोपं करतो. माणसाला गुरु व्हायला आवडतं का शिष्य व्हायला आवडतं? काय व्हायला आवडतं? गुरु 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 नाही, गुरु व्हायला आवडतं. अजून सोपं करतो. मतदार व्हायला आवडतं का उमेदवार व्हायला आवडतं? उमेदवार व्हायला आवडतं. तुमच्यासाठी मी थोडं बोलतो. सून व्हायला आवडतं का सासू व्हायला आवडतं? बोला. सासू व्हायला आवडतं. पण आता तिन्हीची उत्तर देतो. सून व्हायला, सासू व्हायला जरी आवडत असलं तरी जगात अशी व्यवस्थाच नाही. काय? डायरेक्ट सासू अशी व्यवस्थाच नाही. तिला अगोदर कोणाची तरी सून व्हावंच लागेल. झालं? चला. मतदार व्हायला आवडतं का उमेदवार व्हायला आवडतं? उमेदवार. उमेदवार. पण पाटील अशी व्यवस्थाच नाही. त्याला अगोदर मतदारच व्हावं लागतं. 18 वर्ष वयाची पूर्णच करावी लागतात. मतदानाचा हक्कच घ्यावा लागतो, मगच उमेदवार. बरोबर झाल्या 2 गोष्टी. आणि तिसरी गोष्ट सांगतो. गुरु व्हायला आवडतं रामकृष्ण हरी का शिष्य व्हायला आवडतं? त्याचं उत्तर आहे, जरी माणसाला गुरु व्हायला आवडत असलं, सगळ्याची धावपळ गुरु होण्यासाठी जरी असली, तरी सुद्धा त्याला अगोदर कोणाचं तरी शिष्य व्हायलाच पाहिजे. डायरेक्ट गुरु नाही होता येत. आता आपण सोशल मीडियावर होतो डायरेक्ट स्वयंघोषित राष्ट्रसंत, तो भाग वेगळा. अरे हात छापतो राष्ट्रसंत म्हणून. राष्ट्र कुठं आहे ते बी माहित नाही त्याला. चला जाऊ द्या. माझ्या बोलण्याचा मुद्दा थोडा तुमच्या लक्षात आला. अगोदर तुम्हाला शिष्यच व्हावं लागेल, नंतर गुरु. अगोदर तुम्हाला मतदारच व्हावं लागेल, नंतर उमेदवार. अगोदर तुम्हाला म्हणा की सोनच व्हावं लागेल, इच्छा नसली तरी, नंतर सासू. माझ्या बोलण्याचा आशय इतकाच आहे, कधीतरी तुम्ही लोकांताला टाका आणि एकांतात जा. पांडुरंगाची मूर्ती समोर घ्या, एकांतात जा. देवाची मूर्ती अशी समोर ठेवा, तासन तास त्याला पहा आणि त्याच्याशी हितगुज करा, त्याच्याशी बोला. तुम्ही ऐकताय बघा कीर्तन. देवानं तुमच्याकडं पाहावं असं तुम्हाला वाटतंय का नाही? तुम्ही जागेत काय कमाल आहे.
अहो देवानं तुमच्याकडे पाहावं असं वाटतंय का नाही म्हणतोय मी? नाही वाटत? वाटतंय ना? मग देवानं तुमच्याकडे पाहावं असं वाटत असेल तर आपण त्याच्या समोर जाऊन बसलं पाहिजे का नाही? बसलं पाहिजे का नाही? समजा आपल्या घरी मंत्री महोदय आलेले असले आणि ते जर बैठकीत बसलेले असले तर आपण आतल्या घरात बसतो, बरोबर आहे का? नाही नाही, त्यांच्या समोर समोर. कशासाठी? त्यांची नजर आपल्यावर पडली पाहिजे. माझी विनंती आहे, त्यांची नजर आपल्यावर पडावी म्हणून जर तुम्ही सारखं पुढं 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 करत असाल तर कधीतरी पांडुरंगाची नजर आपल्यावर पडावी म्हणून त्याच्या जरा पुढं जाऊन बसा की. देवाला समोर घ्या, देवाच्या पुढं बसा. तासनतास रोज कमीत कमी 3-4 तास तरी आपण देवघरात देवाच्या समोर काय केलं पाहिजे? बसलं पाहिजे. बरोबर आहे ना? 5-5 तास बसता ना तुम्ही रोज देवाच्या पुढं? चला, हे तो इतकाच आहे. एकांत सांगतोय मी. मग लोकांताला एकांत म्हणता येईल का? नाही. जिथे अनेक माणसं असतात त्याला एकांत म्हणता येईल का? नाही म्हणता येत. पण मी आता ओवी देतो, अनेक लोक असले तरी सुद्धा तो एकांत होतो. कसा? ओवी देतो. पुष्कळ लोक आहेत पण ते जर भगवत भक्ती पारायण असतील आणि आपलंही मन जर शुद्ध असेल तर त्याला एकांतच म्हणतात. आता ओवी देतो. जेथ असते अनेक जन परे जे भगवत भक्ती परायण आपुलेही असे शुद्ध मन जाण तरी तो एकांत जाणावा. जैमिनी अश्वमेध नावाच्या ग्रंथातल्या 55व्या अध्यायातली ओवी आहे. माझा मुद्दा इतकाच आहे. मी आज आता स्पष्ट म्हणेल, इथे पारे गावामध्ये तालुका चांदवड इथे आदरणीय शंकररावजी देवरामजी निकम यांच्या या नर्मदा मैयाच्या परिक्रमेच्या निमित्ताने चालू असलेला आत्ता हा 1 दिवसीय कीर्तनाचा महोत्सव, इथे आलेले हजारो श्रोते, हजारो माता भगिनी, इथे उभे असलेले शेकडो टाळकरी, गायनाचार्य, मृदंगाचार्य आणि हा सगळा परिवार एका अर्थाने हा आपल्या सर्वांसाठी सध्या एकांतच आहे. एकांतच आहे कारण आपल्या सगळ्याच्या अंतःकरणात आता पांडुरंग आहे, परमात्मा आहे, भगवान आहे. परमात्म्याच्या भक्तीची भावना आहे आणि म्हणून हा एकांत आहे. मायबाप एकांतवासी. कधीतरी आपण थोडं एकांतात जाण्याचा काय केला पाहिजे? प्रयत्न केला पाहिजे. पुढं म्हटलंय गंगा स्नाने. गंगेचं स्नान अत्यंत महत्त्वाचं आहे. गंगेच्या स्नानाचे अनंत असे फायदे आहेत. आपण आपल्या जीवनाच्या सुचिरभूततेकरिता गंगा स्नान अत्यंत महत्त्वाचं आहे. पाप नष्ट करण्याकरिता गंगा स्नान अत्यंत महत्त्वाचं आहे. जीवनातलं पावित्र्य निर्माण करण्याकरिता गंगा स्नान अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आपण एकांतवासी गंगा स्नाने. इथे गंगा शब्दाने केवळ गंगा नदी एवढाच अर्थ घेऊ नका. नर्मदा मैया घ्या, गोदावरी मैया घ्या, चंद्रभागा माता घ्या, नीरा माता, भीमा माता, भामा, इंद्रायणी, कोणतीही जी ओघवती वाहणारी गंगा आहे ना ती कोणतीही घ्या. केवळ गंगा शब्दाने केवळ गंगा नदी एवढाच अर्थ न घेता काय असतं? तीर्थ आणि क्षेत्र कशाला म्हणतात? तीर्थ शब्दाची व्याख्या सांगतो आणि क्षेत्र शब्दाची व्याख्या सांगतो. जिथं देव अथवा संत यांच्या विग्रहाचं प्राकट्य झालेलं असतं त्या भूमीला क्षेत्र म्हणतात. आणि संत अथवा भगवंत यांच्या चरणाला स्पर्श करून वाहणाऱ्या ओघवत्या जलाला तीर्थ म्हणतात. आणि म्हणून कोणतीही गंगा तीर्थ असू शकते. एकांतवासी गंगा स्नाने. काळ सारला पाहिजे. काळ कशात गेला पाहिजे? गंगेच्या स्नानात. काळ आपला कशात गेला पाहिजे? एकांतात. काळ आपला कसा गेला पाहिजे? देवाच्या चिंतनात. काळ आपला कसा गेला पाहिजे? देवाच्या पूजने. देवाची पूजा करण्यात आपण काळ गेला पाहिजे. पूजा केली पाहिजे. का पूजा केली पाहिजे? त्याचं उत्तर देतो. पूजा का करावी त्याचं कारण आहे, पूजेने देव प्रसन्न होतो. पूजेने देव काय होतो? प्रसन्न होतो.
अतिथीची पूजा केल्याने अतिथी काय होतो? प्रसन्न होतो. काय ज्ञानोबारायाची भाषा आहे, अतिथीची अगोदर पूजा करा आणि मग तो आनंदित झाल्यानंतर त्याचा प्रसाद घ्या. ज्ञानोबाराय बोलतात, पेरोनी शेतात जाईजे, ज्ञानो पूजोनी देऊ पाहिजे, पेरोनी शेता जाईजे, तोषोनी प्रसाद घेईजे अतिथीचा. सुरुवात आहे त्याची, पूजोनी देवो पाहिजे म्हणजे काय? देवाची पूजा करून पहा. म्हणजे काय? बऱ्याच ठिकाणी लोक काय म्हणतात, आमच्या गावचा देव जागृत आहे, जागृत आहे ना, आमच्या गावचं देवस्थान जागृत. आता यांच्या गावचा देव जागृत आहे, कोणाच्या गावचा झोपलेला आहे कोण असतो? अरे देव कुठं झोपलेला असतो का? मग हे जागृत देवस्थान आमच्या गावचं आहे म्हणजे काय? याचा अर्थ त्या गावचे लोक जागृत आहेत, त्या गावचे लोक श्रद्धाळू आहेत, त्या गावचे लोक पवित्र आहे आणि त्याने आपल्या देवाचं पावित्र्य महत्व अधिक वाढवलेलं आहे. याला म्हणायचं देवस्थान जागृत आहे. हे लक्षात ठेवा, हे लक्षात ठेवा. और देव जागाच असतो की? देव कुठं झोपतो का? थोडक्यात काय, देवाची पूजा करा आणि पूजेने देवाला प्रसन्न करा. आता कोणत्या देवाची पूजा आणि कशाने करायची? तो प्रसन्न झाल्यावर काय काय देतो? 2 ओव्या सांगतो. ज्ञानोबाराय सांगतात, तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाची विरा, पूजा केली होय अपारा, तोषा लागी मग तिये पूजे, रिझलेने आत्मराजे, वैराग्य सिद्धी देईजे पसायतया. भगवंताची पूजा केली पाहिजे, कारण भक्तीमध्ये, नवविधा भक्तीमध्ये अर्चन ही भक्ती सांगितलेली आहे. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्य सख्य आत्मनिवेदनम. त्याच्यात अर्चन म्हणजे देवाची काय आहे? पूजा आहे. मोठा विषय असतो. आता देवाची पूजा कशी करायची, कशाने पूजा करायची? का असयाने पूजा करू केशी राजा, हाचे संदेह माझा फेडे आता. काय कसं आहे बघा, देवाची पूजा करण्याकरता, ऐका, देवाला समर्पण करण्याकरता अशी एखादी तरी वस्तू असली पाहिजे, ती आपल्या मालकीची असली पाहिजे आणि ती आपल्या मालकीची आपण देवाला दिली पाहिजे. तुम्ही जागेत आहेत की अजून जेवले नाहीत? वस्तू कशी पाहिजे? आपल्या मालकीची. आणि ती वस्तू आपण देवाला काय केली पाहिजे? अर्पण केली पाहिजे. बरोबर आहे की नाही? मग आता आपल्या मालकीचं काय काय आहे? काय आहे आपल्या मालकीचं? उगच गैरसमज आहे, उगच आपण स्वतःला मालक समजतो. कशाची? झाला फुलं म्हणले, फुलं वाहू, फुलं फुलं व्हायचे देवाला, दक्षिणा व्हायची देवाला, वाहू दक्षिणा तरी धातू नारायण ब्रह्मतेचे अन्न दुजे काही. कशानं पूजा करायची? पुष्प काय कासयाने पूजा, हाची मग कृष्ण हरी, हे सगळं तोच आहे ना. असं काय आपल्या जवळ आहे आपल्या मालकीचं की ते आपण देवाला द्यायचंय आणि मग देवाची पूजा होऊ शकते? उत्तर आहे, आपल्या मालकीचं सोडा, आपणच आपल्या मालकीचे नाहीत, काय आपण देवाला देणार आहेत? मग देवाची पूजा करायची नाही का? लक्ष द्या, मग देवाची पूजा करायची नाही का? उत्तर त्याचं असं आहे, काय नाटातले गोड गोड चरण आहेत, बसा, महत्वाची चरण आहेत की कायेक समर्पावे देवा, कासयाने घडे तुझी सेवा. कशानं तुझी सेवा घडेल? काय तुला समर्पित करावं? तुला समर्पित करायचं ठरलं तर तू वाणी खाणी रसी रूपी गंधी सगळीकडे तूच भरलेलाच आहे. मग देवाची पूजा कशी करायची? मग करायची नाही का पूजा? फूल द्यायचं म्हणलं तर फूल कुणी निर्माण केले? देवानच. काय अन्न द्यायचं म्हटलं तर धान्य कुणी निर्माण केले? देवानच. वस्त्र द्यायचं म्हणलं तर वस्त्र निर्माण कुणी केले? देवानच. त्याला संतुष्ट करण्याकरता त्याची काय केली पाहिजे? पूजा. पूजा करण्याकरता त्याला काहीतरी समर्पित केलं पाहिजे. पण जे समर्पित करायचंय ते सगळं निर्माण कोणी केलेलं आहे? देवानं. आणि मग पूजा होईल का? मग पूजा करता येईल का? घाबरू नका, घाबरू नका. उत्तर देतो, पूजा करता येते, समर्पण करता येतं. फक्त कसं करायचं? काही नाही, त्यानंच दिलेलं त्याला द्यायचं. नाही कळलं? त्यानंच दिलेलं त्याला द्यायचं. म्हणजे कसं? गंगेत उभा राहायचं, गंगेत उभा राहायचं, गंगेचं पाणी
आपल्या ओंजळीत घ्यायचं, सूर्याला दाखवायचं आणि गंगेला अर्पण करायचं. पाणी कोणाचं आहे? गंगेचंच. आणि अर्पण केलं कोणाला? गंगेला. गंगेचे उदक गंगे जैसे अर्पिजे देव पित्रो देसे. या पद्धतीने तुझे देणे तुझ्या समर्पणी पायी झालो उतराई. पांडुरंगा त्यानंच दिलेलं त्याला द्यायचं. फक्त आपण जे मध्ये शिरलोय का, हे माझं आहे, हे माझं आहे, बीच में मेरा चांदबाई, हे मध्ये जे शिरलोय का आपण कारण नसताना, हे बाजूला निघायचं आणि त्याला एवढंच सांगायचं, हे सगळं तूच दिलेलं आहे, हे तुला समर्पण. पूजोनी देव पाहिजे. आणि म्हणून देवाच्या पूजेने भगवंताची पूजा करावी. तासनतास पंढरीरायाच्या पांडुरंगाच्या समोर जरा बसायला शिका. आणि म्हटलंय प्रदक्षिणा तुळशीची प्रदक्षिणा जीवनात अत्यंत महत्त्वाची आहे. त्याचे आरोग्याच्याही दृष्टिकोनातून आणि सामाजिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून, अध्यात्माच्या दृष्टिकोनातून अत्यंत फायदे आहेत. आपल्या जीवनात हे सगळं घडलं पाहिजे. जीवनात काय काय घडलं पाहिजे, आपण काय काय केलं पाहिजे, चिंतनात देवाच्या काळ गेला पाहिजे. 1. एकांतात राहिलं पाहिजे. 2. गंगेचं स्नान केलं पाहिजे. 3. देवाची पूजा केली पाहिजे. 4. तुळशीला प्रदक्षिणा घातल्या पाहिजेत. 5. म्हणजे तुळशीला प्रदक्षिणा करत असलेला काळ, देवाची पूजा करत असलेला काळ, गंगेच्या स्नानात असलेला काळ, एकांतामध्ये असलेला काळ, हा सगळा भगवंताच्या चिंतनामध्ये जातो. अर्थात हे सगळं केलं पाहिजे. पण लक्षात ठेवा, हे सगळं करण्यासाठी आणि हे सगळं व्यवस्थित आपल्याला घडण्यासाठी देवाचं चिंतन आपल्याकडून घडावं, याकरता देवाची पूजा आपल्याकडून घडावी, याकरता एकांतात आपल्या वृत्तीनं जावं, याकरता आपण काही गोष्टीचे नियम पाळले पाहिजेत. ते काय काय नियम पाळले पाहिजेत याचं उत्तर महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात देतात. आहार विहार युक्त आहार विहार इंद्रियासी सार इंद्रियासी सार नसावी बासर टाळी वाजवा. निद्रा बहु भाषण निद्रा बहु भाषण निद्रा बहु भाषण युक्त आहार विहार 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 नेमैंद्रियाची सार नसावी बासर निद्रा बहु भाषण आहार विहार नेमैंद्रियाची सार नसावी बासर निद्रा बहु भाषण युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण. अभंगाच्या रामकृष्ण आहे का? वेळ आहे का तुम्हाला? आहे बा. युक्त आहार विहार नेम इंद्रियाशी सार. अभंगाच्या 1ल्या चरणात काय करायचं हे सांगितलं. जागे आहेत की काय करायचं? एकांतात जायचं, गंगेचं स्नान करायचं, देवाची पूजा करायची, तुळशीच्या प्रदक्षिणा घालायच्या, हे काय करायचं सांगितलं. पण ते नीटनीटकं घडावं याच्यासाठी पथ्य काय पाळायचं हे 2ऱ्या चरणात सांगितलं. काय काय? युक्त आहार विहार. युक्त शब्द सगळीकडे लावा. युक्त आहार, युक्त विहार, युक्त आहार विहार.
नेम इंद्रियाशी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण नसावं बहुनिद्रा नसावी बासर म्हणजे आळस नसावा नव्हे युक्त आहार असावा युक्त विहार असावा. युक्त शब्दाचा अर्थ केवळ कमी असा घेऊ नका. युक्त म्हणजे कमी आहार एवढाच अर्थ घेऊ नका. युक्त शब्दाचा अर्थ कमी आहार हा एक अर्थ आणि योग्य आहार हा एक अर्थ. लक्षात येते का बघा. युक्त शब्दाचा अर्थ काय घ्यायचा कमी हा एक आणि योग्य हा एक. काही लोक कमी आहार एवढ्यावरच थांबतात तर नको ते आहार घेतात. असं नाही करायचं. युक्त शब्दाचा अर्थ कमी खा आणि योग्य खा. योग्य जर कळत नसलं तर मोकळं करतो किमान शाकाहारी असा. किमान शाकाहारी असा हे लक्षात ठेवा. हे फार महत्वाचं आहे. आता शंकररावांनाच आनंद झाला माझ्या या शब्दाचा आणि त्याच्यामुळे मग मला आता थोडं व्याख्यान वाढवावं लागेल. आता शाकाहारी असा काय आहे हे बघा. एक सोपं बोलतो. आहाराचं शास्त्र अत्यंत महत्वाचं आहे. काय खावं कधी खावं कुठे खावं कसं खावं केव्हा खावं कशात खावं हे सगळंच तुम्हाला निवांत अभ्यासायचं असेल तर तुम्हाला घरी गेल्यावर वेळ मिळेल का. होय तरी म्हणा. मग घरी गेल्यावर ज्ञानेश्वरीचा 17वा अध्याय काढा आणि हे सगळं बघा. राजस आहार तामस आहार सात्विक आहार हे सगळे विषय पहा. आपण सात्विक आहाराचं सेवन केलं पाहिजे. राजस आहार सेवन करू नका. तामस आहार सेवन करू नका. मांसाहार करू नका. निषिद्ध आहाराचं सेवन करू नका. एकदम सोपं बोलतो. तुम्ही लोक म्हणाल महाराज तुम्ही आम्हालाच का सांगा लागलात. त्याचं उत्तर आहे नियमानं वागणाऱ्याला सांगितलं पाहिजे का नियम मोडणाऱ्याला सांगितलं पाहिजे. साहेब आले तिथं आता. कोणाला सांगितलं पाहिजे नियम. करेक्ट. जो नियमानं वागतोय त्याला काय नियम सांगायचा आहे. तो डाव्या हातानं व्यवस्थित चालवतोय. तो बरोबर कॉर्नर आल्यावर वळायचा असताना इंडिकेटर देतो. त्याला काय सांगितलं पाहिजे कोणाला नियम. हे मध्ये घुसणारे इतका ताप देतात साहेब रस्त्याने. आता काय सांगावं. अरे राम. आणि तुम्ही कधी बारक्या वाहनाची चूक म्हणतच नाही. मोठ्यावर ठपका ठेवता. काय हे लय अवघड आहे. कठीण गोष्ट आहे. ऐका तर चला नियम मोडणारालाच नियम काय केला पाहिजे सांगितला पाहिजे. मग कदाचित तुम्ही सगळेजण मला आता म्हणत असाल मग महाराज तुम्ही आम्हाला शाकाहारी राहा वगैरे मांसाहार करू नका हे आम्हालाच का सांगा लागलात. ऐका त्याचं उत्तर देतो. नियम कोणाला सांगितला पाहिजे. झोपले का. नियम मोडणाऱ्याला सांगितला पाहिजे. रामकृष्ण. आता नियम सांगतो मी. नियम सांगतो अगोदर. निसर्गाचा नियम असा आहे कसा. ज्या प्राण्याचे दात सुळे आहेत वाकडे. ज्या प्राण्याचे दात सुळे वाकडे आहेत आणि जे प्राणी जिभेने पाणी पितात त्यांनीच मांसाहार करावा हा निसर्गाचा नियम आहे. पाहूया आपण कुणी मोडलाय कुणी पाळलाय. पहिला प्राणी घेतो मी तुमच्या समोर. गाढव. गाढवाचे दात सुळे आहेत का लवकर बोला. नाही. गाढव जिभेनं पाणी पितं का नाही. गाढव दोनदा नाशिवलेल्या गुळाचं पाणी पितं का नाही. लक्षात येत. अहो पूर्वीच्या राजे लोकांकडे सैन्यामध्ये गाढव असायचं. का बरं. जेव्हा परकीय सैन्याचं आपलं काही युद्ध सुरू असेल तेव्हा आपल्या सैन्याला पिण्याकरता पाणी त्यावेळेस कुठल्या बिस्लरी आणि ते प्लॅन्टन हे कुठलं काय नव्हतं ना. मग काय असायचं तळ्यातलं जाऊन पाणी प्यायचं. पण आपल्या शत्रूने त्या तळ्यातल्या पाण्यात जर विष टाकलं तर मग ते पाणी शुद्ध आहे का अशुद्ध आहे ओळखायचं कसं. त्याच्याकरता सैन्यामध्ये एखादं गाढव असायचं. त्या गाढवाला अगोदर ते पाणी पाजायचं आणि ते गाढव जर ते पाणी पिलं तर ठरवायचं ते पाणी शुद्ध आहे. गाढवाने जर पाणी नाही पिलं तर ठरवायचं पाणी अशुद्ध आहे. कारण अशुद्ध पाणी गाढव पीत नाही. समजत नाही वाटतं. हे गाढव मात्र दोनदा नाशिवलेल्या गुळाचं पाणी पिल्याशिवाय राहत नाही.
मग सांगा आता गाढव म्हणायचं कुणाला? चला, तर गाढव मांसाहार करतोय का? मग नाही करत. म्हणजे गाढवाने निसर्गाचा नियम पाळला. दुसरा प्राणी घ्या, कुत्रा. कुत्र्याचे दात सोळे आहेत का? आहे. कुत्रा जिभेनं पाणी पितो का? पितो. कुत्रा मांसाहार करतो का? करतो. म्हणजे त्यानं सुद्धा बिचाऱ्यानं नियम पाळलाय. कशाला कीर्तन सांगायचं होतं ना? ते नियमात आहेत. तिसरा प्राणी माणूस. माणसाचे दात सुळे आहेत का? नाही. माणूस जिभेनं पाणी पितो का? बोला ना. नाही. मांसाहार करतो का? करतो. म्हणजे निसर्गाचा नियम कोणी मोडलाय? माणसाने. आणि म्हणूनच कीर्तन माणसाला सांगण्याची पद्धत आहे. मग तुम्ही काही लय नाराज व्हायचं नाही. आम्हालाच काय म्हणून कीर्तन 12ला संपवतो म्हणले होते, 12:30 होऊन गेले, आम्हालाच काय म्हणून तकलीफ. एवढ्यासाठी आहे. नियमात आपण नाही ना, नियम पाळले पाहिजेत. ऐका मायबाप, खूप आहाराचा फार महत्वाचा नियम आहे. युक्त आहार विहार, युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवती दुःखहा आहार तरी शेविजे युक्तीचे नियमापे विजे. का बरं? त्याचे एकमेव उत्तर देतो. तुम्हाला तुमचं चांगलं व्हावं वाटतंय का वाईट व्हावं वाटतंय? लवकर बोला. बोला ना. चांगलं व्हावं वाटतंय. चांगलं होण्यासाठी वागलं कसं पाहिजे? चांगलं वागण्यासाठी आपले विचार कसे पाहिजेत? चांगले विचार निर्माण होण्यासाठी आपलं रक्त कसं असलं पाहिजे? चांगलं. कारण लोक म्हणतात ना, अरे त्यांचं रक्तच तसलं. म्हणजे विचार कुठून बनतात? रक्तातून. बरोबर. चांगलं रक्त तयार होण्यासाठी आपण खाल्लं कसलं पाहिजे? चांगलं म्हणजे काजू बदाम त्याचे सात्विक अन्नाचं सेवन केलं पाहिजे. मुद्द्याकडे माझ्या लक्ष द्या. जसं अन्न तसं रक्त, जसं रक्त तसे विचार, जसा विचार तसा आचार, आणि जसा आचार तसं चांगलं किंवा वाईट फळ. एकदम सोपं आहे. चांगलं व्हावं वाटत असेल तर आपलं वागणं चांगलं पाहिजे. चांगलं वागणं निर्माण होण्यासाठी आपले विचार चांगले पाहिजेत. चांगले विचार निर्माण होण्यासाठी आपलं रक्त चांगलं पाहिजे, आणि चांगलं रक्त तयार होण्यासाठी आहार चांगला पाहिजे. इतिहास सांगतो, भीष्माचार्य शरपंजरी पडले होते. 5 पांडवाला आणि द्रौपदी त्यांच्याजवळ आले. भीष्माचार्य त्यांना भीष्म गीता सांगत होते, तत्वज्ञान सांगत होते. ऐका. आणि ते तत्वज्ञान ऐकून द्रौपदी हसली. भीष्माचार्याने विचारलं, पोरी तू का हसली? तिने सांगितलं, काही नाही, सहज हसले. भीष्माचार्य म्हणाले, कुलवान घराण्यातल्या कुलवधूने कधी सहज हसायचं नसतं. भीष्माचार्य म्हणाले, शहाणी माणसं सहज हसत नसतात, आणि सहज हसणारी माणसं शहाणी नसतात. का हसली? म्हणजे कारण आहे. म्हणजे काय कारण आहे? तुमचं हे तत्वज्ञान ऐकून मी हसले. विचारलं, अगं तत्वज्ञान ऐकून माणसानं गंभीर व्हायचं असतं, याच्यात हसण्यासारखं काय? का हसली? तिनं उत्तर काय दिले आहे का? ती म्हणते, हे तत्वज्ञान तुम्हाला आत्ताच कसं सुचलं म्हणून मी हसले. एका कुलवान घराण्यातल्या कुलवधूचं वस्त्रहरण होत होतं. तिच्या इज्जतीचा प्रश्न होता. तेव्हा आपण मान वर करून सुद्धा पाहिली नाही. त्याच वेळेस हे तत्वज्ञान कुठं गेलं होतं? आता कंबर बांधून सांगताय, त्यावेळेस कुठं गेलं होतं? तेव्हा भीष्माचार्याने दिलेलं उत्तर ऐका. त्याही वेळेस हे तत्वज्ञान माझ्याजवळ होतं. मग आठवलं का नाही? काही उत्तर दिले भीष्माचार्याने गोड. भीष्माचार्याने उत्तर दिलं, हे तत्वज्ञान असूनही मला आठवलं नाही. याचं कारण आहे, दुष्ट दुर्योधनाच्या घरचं मी अन्न खाल्लं, आणि त्याचा परिणाम ते चांगलेच विचार मला आठवले नाहीत. माझं रक्त दूषित बनलं, आणि म्हणून मला ते चांगलेच विचार आठवले नाहीत. पुन्हा द्रौपदीनं विचारलं, मग आत्ताच कसे आठवले? भीष्माचार्यानं उत्तर दिलं, हा नाही का तुझा मालक अर्जुन? यानं बाण मारलेत बघ, शरीराच्या सगळ्या शरीरात ते बाण घुसलेत, आणि ते दूषित झालेलं सगळं रक्त सांडलंय, वाहून गेलंय. आता मी शुद्ध झालोय, आणि म्हणून मला ते चांगलं तत्वज्ञान आत्ता आठवतंय.
माझा मुद्दा इतकाच आहे, भीष्माचार्यासारख्या शूराच्या, वीराच्या, महात्म्याच्या, साधूच्या जीवनात जर दुष्टाच्या घरच्या खाल्लेल्या अन्नाचा परिणाम त्यांच्या जीवनावर होत असेल, कसं धाब्यावर जाणाऱ्याचं कसं? अभ्यास करा जरा या गोष्टीचा, जरा कधीतरी गांभीर्यानं विचार करा. त्याला आपलं काय झालंय, त्याला काय होतंय म्हणतो आपण. असं नाही राजानो. अन्नामध्ये निमित्त दोष, स्वभाव दोष, आश्रय दोष हे दोष नसले पाहिजेत. हे दोष वगळून अन्न सेवन केलं पाहिजे. पुष्कळ विचार आहे, पण वेळ प्रचंड पुढे गेलेली आहे आणि तुमच्या सगळ्याच्या पेक्षा खूप लांब मला जायचं आहे. आणि म्हणून मी सर्व गुणीजनांची माफी मागून, सर्व वैष्णवाची माफी मागून, तसं काय नाही, तसं 2 तास झालंय माझं. आता पुढचा विचार मी आपल्या पुढे मांडत नाही. युक्त आहार विहार, नेम इंद्रियाशी सार, नसावी बासर, निद्रा, बहुभाषण नसावं, बहुनिद्रा नसावी. निद्रेवर आपण विजय मिळवला पाहिजे. लोलोप्यता काय निद्रेशी जिनावे, भोजन करावे परिमित. अशा पद्धतीनं आपण नियम पाळले पाहिजेत. आणि त्याच करता हे परमार्थ, हे धन आपल्या जीवनामध्ये मिळावं, याच्याकरता हे उपाय आपण आपल्या जीवनामध्ये केले पाहिजेत. ज्यांना आपल्या जीवनामध्ये हे उपाय केले, म्हणजे युक्त आहार, युक्त विहार, अशा पद्धतीनं जो जीवन जगला, ज्याने एकांतवासात जाऊन भगवंताचं चिंतन केलं, तुळशीच्या प्रदक्षिणा घातल्या, आणि ज्यानं आपलं सगळं जीवन भगवंताला समर्पित केलं, ज्यानं आपला देह परमात्म्याला समर्पित केला, असा जो महात्मा आहे, त्याच्या जीवनात या साधनेचा परिणाम आता केवळ आनंदच शिल्लक राहतो. हा अभिप्राय महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात देतात. देहाचा समर्पित देवा, देहाचा समर्पित देवा, हरी विठोबार घुमाये, पार खुमाये, विठोबार घुमाये, पार खुमाये, बार घुमाये, चाल म्हणे पार खुमाये, बार घुमाये. चाल म्हणा चाल म्हणा भैरे म्हणायची मधली म्हणा 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 देह समर्पित देवा, देह समर्पित देवा, देह समर्पित देवा, देवा समर्पित देवा. भार काहीच
म्हणे आनंद तुका म्हणे आनंद युक्त आहार विहार युक्त आहार विहार तुका म्हणे आनंद तुका म्हणे आनंद युक्त आहार विहार युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नेम इंद्रियासी सार इंद्रियाचे सहार देव इंद्रियाचे सार नसावी बासरा नसावी बासरा नसावी बासर नसावी बासर निद्रा बहु भाषण देह समर्पिजे देवा भार काहीच न घ्यावा. सगळा भार हळूहळू 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 काढला. भार जर सगळा ठेवला असता तर काय झालं असतं देव जाणे. पण हा देह समोर देह समर्पित झाला असता बा. तर हा सगळा जो भार आहे फक्त एक आहे, हा सगळा भार यांच्या शुद्ध प्रेमाचा आहे. हे महत्वाचं, शुद्ध प्रेमाचं आहे. आणि खऱ्या अर्थानं प्रेमाचं ओझं कधी ओझं होत नसतं. उलट प्रेमाचं ओझं हा आशीर्वाद असतो. हा आशीर्वाद आपला अखंड असावा अशी मी आपल्या सर्वांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आदरणीय शंकरराव देवराम निकमजी यांनी 3477 किलोमीटरची प्रदक्षिणा अवघ्या 19 दिवसात पूर्ण केली. हे गंगा मैयाच्या नर्मदा मैयाच्याच कृपेनं शक्य आहे आणि त्यांनी ते शक्य करून दाखवलं. त्याच्याकरिता अभंगातल्या सगळ्या चरणाचा जर विचार केला, त्याने देह नर्मदा मैयेसाठी सगळं जीवन समर्पित केलं. त्याने युक्तच आहार केला असेल, कमीच जेवण केलं असणार, प्रश्नच नाही. झोपायचा विषयच नाही, अत्यंत झोप कमी, झोपेला टाळलं, जेवणाला टाळलं, घराचा प्रपंचाचा मुलाबाळाचा मोह बाजूला सारला. म्हणजे या अभंगातलं जे सगळं चिंतन आहे ते याने केलंय. आणि हे सगळं जे चिंतन आहे हे आपल्याकडून घडावं एवढ्यासाठी अभंगाला पुढं घेतलेलं आहे. त्यांनी देवाची पूजा केली, त्यांनी प्रदक्षिणा केली, त्यांनी गंगेचं स्नान केलं, त्यांनी एकांतात चिंतन केलं, त्यांनी कमीच आहार घेतला, त्यांनी झोप कमीच घेतली. फक्त हे का सांगायचं, या निमित्ताने आपल्याकडून असं घडावं एवढ्यासाठीच हा सांगण्याचा मी प्रयत्न इथं केलेला आहे. भगवान परमात्मा करो यांना पांडुरंगाने उत्तम आरोग्य द्यावं आणि उदंड आयुष्य द्यावं आणि अशीच साधना यांच्याकडून परमात्म्यानं करून घ्यावी. त्यांचे सुपुत्र आदरणीय विलासरावजी आणि आदरणीय बापू या दोन्हीही सुपुत्रांच्या संप्रदायावर असलेलं प्रेम, आदरणीय योगेश महाराज यांनी मला केलेली जबरदस्ती आणि वारकरी संप्रदायातले मृदंगाच्या क्षेत्रातले भीष्माचार्य आपल्या सगळ्याचे आदरणीय बापू, त्यांच्या या आज्ञेला शिरसावंद्य मानून मी इथं येण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी 11:15 वाजता उभा राहिलो होतो. झाले का, आता 1:45 झाले म्हणजे माझी इमानदारी वगैरे सगळं व्यवस्थित झालेलं आहे. आता तुम्ही सुद्धा सगळ्यांनी इमानदारी करा अशी मी या निमित्तानं प्रार्थना करतो. जिल्हा परिषदेचे सभापती पंचायत समिती बाळासाहेबजी या ठिकाणी उपस्थित आहेत. माजी आमदार आदरणीय शिरीष भाऊ, आपल्याही चरणाला वंदन करतो. आपण वेळात वेळ काढून इथे आलात, मी आपलंही वारकरी संप्रदायाच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो. आदरणीय प्रशांत आप्पा या ठिकाणी उपस्थित आहेत.
त्यांना मी हृदयापासून खूप खूप धन्यवाद देतो. पोलीस खात्यामध्ये चांदवडच का वडनेर भैरव या पोलीस आखेगावकर साहेब तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं म्हणजे त्यांनी वेळ दिला, कारण त्यांना खूप अडचणी असतात. वेळेची खूप कठीण मर्यादा असते. वरिष्ठांचे फोन कधी येतील सांगता येत नाही. कर्तव्य बजावताना आपल्या भावना, आपल्या इच्छा बाजूला ठेवाव्या लागतात आणि तिथं सेवेलाच प्राधान्य द्यावं लागतं. पण तरी आखेगावकर साहेब इथं आलेले आहेत. मी त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो. उभे राहिलेले सर्व आमचे गुणी लोक, सर्व गायनाचार्य, विद्यार्थी, लाऊडस्पीकरचे मालक दिगंबरजी, सगळे टाळकरी, मृदंगाचार्य, विनेकरी, चोपदार आणि आलेले सगळेजण, परिसरातून आलेले सगळे आमचे वैष्णव, या सर्वांचं, पांडुरंग पाटील गडकरी, आदरणीय गोविंद काका आणि आपण सगळे, आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. आणि मी जे आपल्यापुढं बोललो ते माझं नाही. मी ज्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये 4 वर्षे शिकलो, माझ्या गुरुवर्यांनी मला जे शिकवलं तेच मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मी ज्या संस्थेत शिकलो त्या संस्थेला येणाऱ्या गुढीपाडव्याला 109 वर्ष पूर्ण होत आहेत. 109 वर्ष. माझ्यासारखे आत्तापर्यंत 10,000 कीर्तनकार त्या संस्थेतून बाहेर पडले. कित्येक तरी गायक, कित्येक तरी वादक. ऐका, जगाच्या पाठीवर ही एकमेव अशी संस्था आहे, स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था, की ज्या संस्थेत शिक्षकाला पगार नाही, विद्यार्थ्याला फी नाही, आणि ही संस्था माणसं घडवते. माणसं. एरवी लाखो रुपयाचं डोनेशन देऊन तुम्ही मुलं जिथं टाकता, सांगता येत नाही, एखाद्या वेळेस ती सिगारेट वडीत बी बाहेर येऊ शकतात. हे लक्षात ठेवा. पण आमच्या संस्थेत 1 रुपयाचं डोनेशन नाही. 109 वर्ष झालं, पण माणसं घडवली जातात, अशी ही संस्था आहे. दुपारी मधुकरी मागावी लागते 12 वाजता आणि संध्याकाळी त्याच मधुकरीतलं शिळं राहिलेलं खावं लागतं. म्हणून 9 वर्षापूर्वी संस्थेचे अध्यक्ष गुरुवर्य संदीपान महाराज हासेगावकर आणि अवघ्या महाराष्ट्राचे गुरुजी शांतीब्रह्म गुरुदेव कुरेकर बाबा यांनी ठरवलं, संस्थेत शिकणाऱ्या मुलांना सकाळी 7 वाजता नाश्ता द्यायचा आणि संध्याकाळी 8 वाजता जेवण द्यायचं, कारण मुलं उपाशी झोपू नये. पण हे करायचं कसं? त्याच्याकरता 2 ते 2.25 कोटी रुपयाचा निधी जमा करायचं ठरवलं. आणि 9 वर्षापूर्वी आषाढ शुद्ध त्रयोदशीच्या दिवशी पहिले 1 लाख रुपये देण्याचं भाग्य मला लाभलं. सगळ्या विश्वस्तांनी, सगळ्या अध्यापकांनी, सगळ्या महाराज मंडळीने पहिल्या 10 मिनिटात 37 लाख गोळा झाले. दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत 51 लाख गोळा झाले. आज त्या योजनेत 2.25 कोटी रुपये जमा आहेत. त्याच्या व्याजावरती ते राष्ट्रीयकृत बँकेत टाकलेले आहेत आणि त्याच्या व्याजावरती अन्नदान चालू आहे. तुम्ही म्हणाल, मग आता 1 वाजली, आत्ता हे का सांगा लागलात? त्याचं कारण आहे, आत्ता संस्थेतल्या विद्यार्थ्याची संख्या 600 झाली. आमदार साहेब, वाढली संख्या. आणि 9 वर्षात अन्नधान्याचे, भाजीपाल्याचे भाव वाढलेत आणि राष्ट्रीयकृत बँकाचे व्याजदर कमी झालेत. आणि म्हणून वर्षाला आता आम्हाला 12 लाख रुपये व्याज मिळतंय आणि 24 लाख रुपये खर्च होत आहे. म्हणून संस्थेचे अध्यक्ष, विश्वस्त, अध्यापक आणि गुरुदेव बाबा या सगळ्यांनी कार्तिकवारीला ठरवलं, आता हा 2.25 कोटीचा निधी 5 कोटीपर्यंत नेला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू झाले. जवळपास या 1.5 महिन्यात कीर्तनामध्ये सांगून 55 लाख रुपये मी एकट्याने गोळा केले. 1.5 महिन्यात. साधारणपणे पाचपोर बाबा आणि मी जवळपास गुरुवर्यांच्या आशीर्वादानं, गुरुजींच्या आशीर्वादानं आता तो 2 कोटी 2.25 कोटीचा निधी 2,97 लाखापर्यंत पोहोचलाय 1.5 महिन्यात. माझी आपणा सर्वांना विनंती आहे, पुढचा 2,03 लाखाचा राहिलेला टप्पा आपल्याला गाठायचा आहे. आणि तुम्ही जी देणगी देणार आहात ते पैसे कायमस्वरूपी बँकेत राहणार आहेत, राष्ट्रीयकृत बँकेत कायमस्वरूपी. आपण मरून जाऊ,
विद्यार्थी येतील जातील, पण तो निधी कायमच राहणार आणि त्याच्या व्याजावरती पिढ्यानपिढ्या अन्नदान चालू राहणार आहे. तुम्ही जी निधी देणार आहेत त्याला ATG बरोबर 80G इन्कम टॅक्स माफीची सवलत संस्थेला लागू आहे. इथं स्कॅनरची सुविधा आहे, पावती पुस्तकाची सुविधा आहे. माझी आपणास विनंती आहे, तो 2,03,00,000चा जो राहिलेला टप्पा आहे त्याच्यातले फक्त 2 लाख रुपये आपण सर्वांनी मिळून या कामाकरता द्या. तुम्ही जे पैसे देणार आहात अन्नदानासाठी ते बिडी ओढणाऱ्याला, तंबाखू खाणाऱ्याला अन्नदान नाही, लक्षात घ्या. जो गाथा ज्ञानेश्वरी भागवत गीता या ग्रंथाचं अध्ययन करतोय, जो रोज माऊलीचं दर्शन घेतोय, जो रोज कुरेकर बाबाचं दर्शन घेतोय, जो रोज माऊलीची प्रदक्षिणा घालतोय, अशा साधकाचं साठी ते अन्नदान आहे, विद्यार्थ्यासाठी ते अन्नदान आहे. अहो महाराज झाल्यावर तर प्रेम कोणी बी करतं की हो. 4 दिवस झालं विलासरावांचे फोन चालू आहेत, जाधव साहेबांचे फोन आहे ना आप्पा, त्यांचे फोन चालू आहेत, हनुमान महाराजाचे, योगेश महाराजाचे, जेवायला काय करायचं, जेवायला काय करायचं, जेवायला काय करायचं. म्हणले मग मांडे करा, म्हटलं खातो, मग काय अडचण आहे. ऐका, बाबा झाल्यावर कोणीही प्रेम करतं हो, पण विद्यार्थी दशेत शिकत असताना त्यांची काळजी घेणं हे फार महत्वाचं आहे. मी स्वतः 20 किलोमीटरवर सायकलवर जाऊन मधुकरी मागितलेली आहे. 6 महिन्याचे शिळे तुकडे वैष्णव सदनच्या वरच्या टेरेसवर वाळवायचे आणि ते खाल्लेले आहेत. माझी आपल्या सगळ्यांच्या चरणावर वंदन करून प्रार्थना आहे, विनंती आहे, आपण सगळेजण या कामासाठी मदत करा. तुम्ही केलेली मदत कायमस्वरूपी बँकेतच राहील आणि पिढ्यानपिढ्या ते अन्नदान होत राहील. मला वाटतं 2 लाखाची मदत करण्याकरता कोणी 1 लाख द्या, कोणी 51 द्या, कोणी 21 द्या, कोणी 11,000 द्या. माझ्या अंदाजानं 10,000 रुपये जरी एका व्यक्तीनं दिले किमान, तर अशी 20 माणसं इथं आहेत का? बोला ना. आदरणीय कृषी उत्पन्न बाजार समिती दिंडोरी, अरे सभापती आत्ता दिसले मला. त्यांनी या अन्नदानासाठी 11,000 रुपये देण्याचं जाहीर केलंय. आपण टाळी वाजवून त्यांचं स्वागत करूया. आता आपल्याला फक्त असं काय, कादवा कारखान्याचे व्हाईस चेअरमन त्यांनी 5,100 रुपये या अन्नदानासाठी देण्याचं जाहीर केलंय. आपण टाळी वाजून त्यांचं स्वागत करूया. मला वाटतं 10-10 हजाराने आपण 20 माणसं जर आपल्याला भेटले तर आपलं लवकर. बाळासाहेबजी माळी यांनी सुद्धा 5,100 रुपये अन्नदानासाठी द्यायचं जाहीर केलंय. त्यांचं आपण अभिनंदन करूया. लवकर लवकर तुम्ही नावं सांगा. 2 लाख झाले की मी जय विठ्ठल करणार आहे. तुमच्या सगळ्याच्या पेक्षा मला जास्त दूर जायचंय. इथं हे पुस्तक घ्या की, पावती पुस्तक घ्या, लिहा, त्याच्यात द्या. हे लक्षात ठेवा, तुमच्या सगळ्याच्या पेक्षा लाडक्या बहिणी, तुम्हालाही माझी विनंती आहे, आपण या अन्नदानाकरता जरूर मदत करा. हे घ्या पिशवी. वारकरी शिक्षण संस्थेतल्या सांगा विलासरावजी भवर यांनी 5,000 रुपये अन्नदानासाठी जाहीर केलेले आहेत. त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. लिहून घ्या नाव. आदरणीय चांदवड तालुक्याचे माजी आमदार आदरणीय शिरीष दादा कोतवालजी यांनी सुद्धा 5,100 रुपये या अन्नदानासाठी दिलेले आहेत. त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. पाठीमागच्या सगळ्या लोकांना विनंती आहे, पुढं बसलेल्या सगळ्या लोकांना विनंती आहे, आपण 5-5 हजाराने जरी दिलं तरी 40 नावं पटकन झाली की काम होतंय. मग आपलं फक्त लवकर नावं द्या. आमचे PI साहेब, पोलीस निरीक्षकजी आदरणीय आखे गावकर साहेब, पोलीस स्टेशन वडनेर भैरव यांनी सुद्धा सरांनी 5,100 रुपये या अन्नदानासाठी दिलेले. सर्वांनी टाळी वाजवा. आम्ही त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. माझं हे उरकल्याशिवाय ओ बाबा